गुड मॉर्निंग. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं सकाळी 6 ते 11 पर्यंतचं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे. एका गृहिणीची सकाळ नेमकी कशी धावपळीची पण तितकीच आनंदाची असते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सकाळची सुरुवात स्वच्छतेने झाली की घरासोबत मनही प्रसन्न होतं, म्हणून आधी पटकन घर झाडून घेतलं आणि त्यानंतर गॅस व गॅस कट्टाही स्वच्छ पुसून घेतला. स्वयंपाकघर स्वच्छ दिसलं की काम करायलाही एक वेगळाच उत्साह येतो. माझ्या दिवसाची खरी सुरुवात तर या 1 कप चहानेच होते. उठल्याबरोबर गरमागरम चहा मिळाला की अगदी फ्रेश वाटतं आणि हो, आल्याशिवाय माझा चहा पूर्णच होत नाही. छोट्या खलबत्त्यात आलं चेचून घातलं की चहाची चव अगदी भारी लागते. कधीकधी वाटतं स्त्रीच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीच तिच्या आनंदाचं कारण असतात. सकाळचा शांत वेळ, हातातला गरम चहा आणि घरभर पसरलेला चहाचा सुगंध, बस एवढंच पुरेसे असतं मन आनंदी व्हायला. हे पहा आपल्या झाडाचे आंबे. याआधी मी शेतातील आंब्याच्या झाडांचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे. तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल ना तर नक्की पहा. आता पटकन स्वयंपाकाची तयारी सुरू केली. हे जुनं कोळवं सासूबाईंकडून घेतलं आहे. अजूनही रोज याच कोळव्याने तांदूळ मोजते. 1 कोळवं तांदूळ आणि 2 वाट्या पाणी, थोडंसं मीठ घालून कुकरला लावायचं. गावाकडच्या गोष्टींची मजाच वेगळी असते. झाडावरून उतरलेले ताजे आंबे हातात घेतले की बालपण आठवतं. आता या आमच्या झाडाच्या आंब्याचंच मी आमरस बनवणार आहे आणि या आमरसची रेसिपी तुम्हाला माझ्या दुसऱ्या चॅनलवर पाहावयास मिळेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की पहा. त्यासाठी हे सर्व आंबे मी स्वच्छ धुवून घेतले. आता चपातीसाठी कणिक मळून घेते. तर मैत्रिणींनो, चपात्या अगदी मऊसूत व्हाव्यात म्हणून मी त्यामध्ये थोडंसं दूध किंवा साय घालते. त्यामुळे चपात्या खूप छान होतात. त्यात थोडंसं मीठ घालून पाण्याच्या सहाय्याने कणिक छान मळून घ्यायची आणि शेवटी थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा कणिक मळून झाकून ठेवलं की कणिक छान सेट होते आणि चपात्याही मस्त लागतात. आज फक्त 2च वांगी आहेत, पण आपल्या घरात 2 वांग्यात ही छान भाजी तयार होते. हे पहा, आपल्या झाडाच्या आंब्याचा थंडगार आमरस त्यात बर्फ घालून अगदी मस्त तयार केला आहे. याची सविस्तर रेसिपी माझ्या कुकिंग चॅनलवर आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतेच, नक्की पहा. स्त्रीच्या हातची चपाती फक्त भूक भागवत नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाला प्रेमाने जोडून ठेवते. घर सांभाळणं, संसार करणं हे सोपं नसतं, पण स्त्री तिच्या संयमाने, प्रेमाने आणि मेहनतीने प्रत्येक घराला स्वर्ग बनवत असते. इकडे कपडेही भिजवून घेतले. गृहिणीचं काम कधी संपतच नाही. एक काम संपलं की दुसरं तयारच असतं, पण आपल्या माणसासाठी करताना त्या कामाचाही थकवा जाणवत नाही. घरातली कामं पटापट आवरणं हेच तिच्या मनात चालू असतं. तर हे पहा, सर्व भांडी पटपट घासून घेतली. स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनेटकं दिसलं की मनालाही खूप समाधान मिळतं. त्यानंतर कपडे धुवून घेतले. याची वेळ कशी पळत जाते कळतच नाही. आणि आता सगळी कामं आटोपून बसले व्लॉग एडिटिंग करायला. एक व्हिडिओ एडिट झाला की लगेच उद्याच्या व्हिडिओची आयडिया काढायची, शूटिंग करायचं, एडिटिंग करायचं, हे सगळं सतत चालू असतं. आणि यासोबतच माझं घरातून इमिटेशन ज्वेलरीचा बिझनेस पण आहे, त्यामुळे दिवसभर कस्टमरही चालू असतं. म्हणूनच घर, बिझनेस आणि यूट्यूब हे सगळं सांभाळत माझा पूर्ण दिवस अगदी धावपळीत जातो. हाच माझा रोजचा जॉब. एका गृहिणीचं हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मंडळी, घरातली अजून खूप छोटी छोटी कामं असतात. फरशी पुसणं, वस्तू जागच्या जागी ठेवणं, मध्येच स्वयंपाकघर आवरणं, अशी कितीतरी कामं चालूच असतात. पण प्रत्येक छोटंसं काम शूट करणं शक्य होत नाही. तरीही माझ्या दिवसातला जास्तीत जास्त भाग तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.